खुशखबर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर आलेली आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण आतुरतेने वाट बघत असाल नमोच्या हप्त्याची, तर आता तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे। होय, आता शेतकरी पूर्णपणे चिंताग्रस्त झालेले आहे। शेतकऱ्यांची चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। आता जर तुम्ही पण पूर्णपणे शेतकरी असाल आणि तुम्ही पण नमोच्या किंवा PM किसान योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत असाल, तर तुमच्यासाठी अतिशय मोठी खुशखबर आलेली आहे। शेतकरी आता नाचणार आहे असं मी का म्हणत आहे तुम्हाला पण या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। महत्त्वाची अपडेट आहे, शेतकरी खुश झाले, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। जर तुम्ही पण आतुरतेने वाट बघत असाल नमोच्या हप्त्याची, जर तुम्ही पण आतुरतेने वाट बघत असाल PM किसान योजनेच्या हप्त्याची, तर आता तुमच्यासाठी मोठी खुशखबर आलेली आहे। आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्याची रक्कम आज एकत्रितपणे जमा करण्याचा हा सर्वात मोठा निर्णय झाल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण देखील पसरलेलं आहे। शेतकरी आता पूर्णपणे खुश झालेले आहे। आता काही शेतकरी थेट नाचणार सुद्धा आहे, कारण नमोचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2 हप्ते एकत्रितपणे मिळण्याचा सर्वात मोठा मार्ग मोकळा झालेला आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठमोठाले 2 निर्णय पार पडलेले आहे। महत्त्वाच्या 2 घोषणा देखील झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्याची रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे। किती रुपये टाकण्यामध्ये येणार ते पण आपण लगेच बघू। नमोचा कितवा हप्ता मिळणार, PM किसान योजनेचा कितवा हप्ता मिळणार, जर तुमचा पण असा प्रश्न असेल तर तुमचा प्रश्न देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवला जाणार। शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतकरी पूर्णपणे खुश झालेले आहे असं बोलायला काय हरकत नाहीये, कारण की आता राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये पूर्णपणे रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील करण्यामध्ये आलेली असून शेतकऱ्यांना पूर्णपणे रक्कम मिळणार। आता या ठिकाणी लक्ष द्या, कोणत्या शेतकऱ्यांना कोणता लाभ मिळणार। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची तुमची प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे नमोच्या 9व्या हप्त्याची रक्कम देखील या ठिकाणी पडणार आहे। जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण नमोचा हप्ता पूर्णपणे कधी येणार असा प्रश्न देखील करत असाल, नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा तुम्ही पण आतुरतेने करत असाल, तर आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा हप्ता पूर्णपणे जमा देखील केला जाणार आहे। जर तुम्ही पण देखील नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत नसाल, तर तुम्ही पण PMच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर PMचा देखील तुम्हाला 23वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। तब्बल आता शेतकऱ्यांना 2-2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा सर्वात मोठा हा निर्णय ठरणार असून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठाले निर्णय पार पडलेले आहे। शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमोचा 9वा PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा करा असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे। हे पैसे DBTच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट देखील मिळणार आहे। पण फक्त 2 महत्त्वाच्या घोषणांकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाहीये। या दोन घोषणांकडे जर तुम्ही पण दुर्लक्ष जर केलं तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही तुमच्या बँकेच्या खात्यावरती, ना नमोचा जमा होणार ना PM किसान योजनेचा जमा होणार। त्यामुळे या 2 घोषणांकडे तुम्ही देखील अजिबात दुर्लक्ष करू नका। या 2 घोषणा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या 2 घोषणांचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला असून या घोषणांवर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोललेले आहे। जे शेतकरी हे 2 कामांचे पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना एकही रुपया देऊ नका असा पूर्णपणे देखील GR काढण्यामध्ये आलेला आहे। आता किती रुपये शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे बघायचा प्रयत्न देखील करूया। आता या ठिकाणी लक्ष द्या, रक्कम किती जमा केली जाणार। नमोच्या हप्त्याची रक्कम तुम्हाला 2000 रुपये मिळते आणि
2,000 रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। या ठिकाणी लक्ष द्या, नमोचे 2,000 रुपये तर PM किसान योजनेच्या हप्त्याचे तुम्हाला 2,000 रुपये मिळणार आहे। 2,000 रुपये दोन्ही योजनेची रक्कम आज दुपारनंतर वाटपाला सुरुवात देखील केली जाणार असून तुमच्या खात्यावरती ही रक्कम आज उद्या या 2 दिवसामध्ये कधीही पडणार आहे। 4,000 रुपयाची रक्कम देखील एकत्रितपणे सोडण्याचा सर्वात मोठा हा निर्णय देखील झालेला असून शेतकऱ्यांमध्ये मोठं खुशीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतकरी पूर्णपणे खुश झालेले आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आता हे शेतकरी निराश होणार, आता हे शेतकरी नाराज होणार ज्या शेतकऱ्यांनी ही 2 कामे केलेली नसेल, ज्या शेतकऱ्यांची 2 कामे अधुरी असतील अशा शेतकऱ्यांना मोठा धक्का बसेल। आता या शेतकऱ्यांना पूर्णपणे या योजनेतून बाद केले जाईल। राज्यभरातून पूर्णपणे ही खबर चाललेली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्रे नसणार अशा शेतकऱ्यांना नमोच्या हप्त्यातून व PM किसान योजनेच्या हप्त्यातून कायमचे बाद केले जाणार। म्हणजेच की आज येणाऱ्या हप्त्याची रक्कम या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आजच आणि उद्या या 2 दिवसामध्ये जमा केली जाणार, पण हे शेतकरी त्यामधून बाद केले जाणार आहे। हे 16 जिल्हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। हे 16 जिल्हे आणि 17 तालुके देखील तुम्हाला बघणं अतिशय गरजेचे आहे। या 17 तालुक्यात व या 16 जिल्ह्यामध्ये नमोच्या हप्त्याचा फेरा आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये DBTचं बटन आज दाबलेलं आहे। DBTच्या बटनाच्या माध्यमातून आज आणि उद्या या 16 जिल्ह्यातील आणि या 17 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची नव्हे तर नमोच्या हप्त्याची आणि PM किसान योजनेच्या हप्त्याची अशी दोन्ही हप्त्याची रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती ही सोडली जाणार आहे। या ठिकाणी लक्ष देत बघत चला, हे 17 तालुके तुम्हाला बघणं गरजेचे आहे। आता या 17 तालुक्यातील शेतकऱ्यांची नमोच्या आणि PMच्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपवली गेलेली असून या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। त्याचबरोबर देखील हे 17 तालुके व या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पण बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये जमा केले जाणार आणि त्यांच्या पण बँकेच्या खात्यावरती देखील त्यांना नमोच्या आणि PM किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम आज उद्या या 1 ते 2 दिवसामध्ये पूर्णपणे जमा दिसणार आहे। आता लक्ष द्या, कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झालेल्या आहे, कोणत्या महत्त्वाच्या घोषणांमुळे काही शेतकऱ्यांना बाद करण्यामध्ये येणार आहे। जर तुम्हाला पण बाद करण्यामध्ये आलं तर तुम्ही फक्त ही 2 कामे पूर्ण करून टाका। ज्या ज्या शेतकऱ्यांना हप्ता आलेला नसेल, ज्या ज्या शेतकऱ्यांना पूर्णपणे हप्ता येत नसेल अशा शेतकऱ्यांनी ही 2 कामे करावी, अन्यथा त्यांचे देखील नमो आणि PMच्या हप्त्याची रक्कम पूर्णपणे बंद केली जाईल अशी मोठी घोषणा देखील झालेली आहे। या ठिकाणी लक्ष द्या, पहिलं महत्त्वाचं KYCचं काम तुम्हाला पूर्णपणे जाऊन करायचं आहे। ज्या शेतकऱ्यांकडे हे कागदपत्र नाही अशा शेतकऱ्यांची एकही कामे होणार नाही व त्यांना नमोचा आणि PMचा हप्ता मिळणार नाही, कायमचा बंद केला जाईल असा मोठा निर्णय देखील पार पाडल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये मोठं